उठा उठा साधू संत, साधा आपुले हित. गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. उठा उठा साधू संत, साध आपुले हित. गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. उठो वेगेसी, चला जाऊ राऊळासी. जळती पातकाच्या राशी, काकड आरती देखिलिया. उठो वेगेसी, चला जाऊ राऊळासी. जळती पातकाच्या राशी, काकड आरती देखिलिया. उठोनिया पाटे, विठ्ठल पहा उभा विठे. चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका. उठोनिया पाटे, विठ्ठल पहा उभा विठे. चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका. जागे करा रुक्मिणी वरा, देवा हे निध सुरा. वेगे निंबलो न करा, दृष्ट होईल तयासी. जागे करा रुक्मिणी वरा, देवा हे निध सुरा. वेगे निंबलो न करा, तुष्ट होईल तयासी. उडी वाजंत्री वाजती, ढोल दमामे गरजती. होते काकड आरती, पांडुरंग रायाची. पुढे वाजंत्री वाजती, ढोल धमामे गरजती. होते काकड आरती, पांडुरंग रायाची. शिवनाद शंख भेरी, गजर होतो महाद्वारी. येशोराज विठेवरी, नामचरण वंदितो. शिवनाद शंख भेरी, गजर होतो महाद्वारी. येशोराज विठेवरी, नामचरण वंदितो. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित. गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित. गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदनम. करता एकची श्री रघुनंदनम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सजेति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सारसी नाशयति विघ्नं. या कुंदेन्दु तुषार हारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता. समपातो सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं.
मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत् कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ज्ञानामी पृथ्वी समोर ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फलिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामराजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटं मण्डितम् चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय 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 जय राम
श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 21 भाग 2. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. तेची वनी वसे गजेंद्र, एची सरोवरी वसे नक्र, दोघासही पूर्व वैर, अति दुर्धर ब्रह्मशापे. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरी चरण संताची आय. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कायमा जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णिवून नाम ऐशे, देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोन उदारी जो जे आपुले, आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 21व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला सुरुवात करणे अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान. कथेचं अनुसंधान भाविक हो कुठपर्यंत आलेले, तर त्रिकुट नावाचा पर्वत आहे. त्याच पर्वतामध्ये एक दरी आहे. त्या दरीच्या जवळच्या भागामध्येच गंडकी गिरीचा प्रदेश आहे. आणि त्या गंडकी गिरी भागामध्ये एक सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये एक भली मोठी मगर आहे. आणि त्या सरोवराच्या तळ्याच्या भोवताली जे वन आहे, त्या वनामध्ये एक हत्ती आहे, ज्याचं नाव आहे गजेंद्र. तळ्यामध्ये मगर राहते, वनामध्ये आपल्या हत्तीच्या कळपासह गजेंद्र राहतो. पण ग्रंथकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, या दोघांचं पूर्वजन्मातलं वैर आहे. पूर्वजन्मातलं त्यांचं शत्रुत्व आहे.
त्याचं कारण आहे त्यांना ब्रह्मदेवाचा किंवा ब्राह्मणाचा दुर्धर शाप लागला होता किंवा दिला होता. त्याचं चिंतन भाविक हो ऐका. एवढी ब्रह्मशापाची थोरी यासी घडली काही शापरी. तेही कतीन निज निर्धारी पूर्वानुस्मरी अवधारा. या दोघांना ब्रह्मशाप कसा लागला. ब्रह्मशाप त्यांना कशामुळं कोणत्या कारणामुळं प्राप्त झाला आणि त्या ब्रह्मशापानं या दोघांचं शत्रुत्व कसं निर्माण झालं याची गोड कथा तुम्हाला एकनाथ महाराज म्हणतात मी सांगेन. ती कथा तुम्ही निर्धार करून पूर्व भागातील कथेचं स्मरण करून लक्ष देऊन ऐका. पूर्वी इंद्रधुम्न राजेंद्र ब्रह्मशापी झाला गजेंद्र. गंधर्व अति दुर्धर तो झाला नक्र ब्रह्मशापे. पूर्वी कोणे एके काळी इंद्रधुम्न नावाचा राजा होता. त्याला ब्रह्मशाप झाला आणि ब्रह्मशापानं तो गजेंद्र झाला. हू नावाचा गंधर्व त्याला ब्रह्मदेवाचा शाप झाला आणि तो नक्र म्हणजे मगर झाला. प्रौंड देशी राजा इंद्रधुम्न भगवत भक्ती परायण. तो या सरोवरा येऊन एकांत देखून राहिला. प्रौंड देशाचा राजा इंद्रधुम्न हा धार्मिक होता, सुशील होता, देव भक्ती करणारा होता, भगवत भक्ती परायण असणारा असा हा इंद्रधुम्न राजा एके दिवशी या प्रदेशामध्ये आला. त्याने या सरोवराला पाहिलं आणि एकांत स्थान बघून या सरोवराच्या जवळ परिसरामध्ये इंद्रधुम्न राजा राहिला. एकांत आणि विश्रांती राव सुखावला चित्ती. तिथे रावणी नेमस्ती व्रत चालवी तपश्चर्या. या सरोवराच्या परिसरामध्ये एकांत आहे, विश्रांतीचं स्थान आहे. म्हणून इंद्रधुम्न राजाला आनंद झाला. काही दिवस या सरोवराच्या सानिध्यामध्येच परिसरामध्येच राहिला आणि व्रत वैकल्य करू लागला. एवढंच नाही तर राजा इंद्रधुम्नानं तपश्चर्या सुरू केली. तोची राजा इंद्रद्रुम्न त्रिकाळ करीता संध्या स्नान. केस वळिले जट ग्रंथन तपस्वी पूर्ण तापसत्व. या राजानं हित राहून भगवंताचं नामचिंतन, भगवंताची व्रत
तपश्चर्या सुरू केली, भक्ती वाढत गेली आणि हा राजा त्रिकाळ संध्या स्नान करू लागला, भगवंताची पूजा अर्चा करू लागला. आपल्या केसाला त्या वटाच्या चिकानं वळून जटा केल्या आणि जसा पूर्ण तापसी असतो, संन्यासी असतो, योगी असतो, तस पूर्ण तापसत्व रूप राजा इंद्रद्रुम्नानं धारण केलं. तो एकेकाळी इंद्रद्रुम्न आराधन काळ लक्षोण, हे सरोवर दकी करोनी स्नान घालोनी आसन बैसला. असाच एक दिवस उजाडला. त्या दिवशी इंद्रद्रुम्नानं भगवंताची आराधना करायची ठरवली. त्या तळ्यामध्ये, सरोवरामध्ये इंद्रद्रुम्न राजानं स्नान केलं आणि आराधना करण्यासाठी, भगवंताचं चिंतन करण्यासाठी आसन घालून बसला. एची काळी अगस्ती मुनी आला शिष्यसी परिवारोनी, राये अभूत स्थान न करोनी बैसला आसनी ध्यानस्थ. त्याच वेळी, ज्यावेळी राजा इंद्रद्रुम्न भगवंताची आराधना करण्यासाठी आसन घालून बसलेले आहे, आराधना सुरू केलेली आहे, त्याच वेळी अगस्ती मुनी आपल्या शिष्यासह तिथं आलेले, त्यांचं आगमन झालेले आहे. अगस्ती मुनीचा आदर सत्कार न करता, आगतम स्वागतम सुस्वागतम न करता इंद्रद्रुम्न राजा तसाच ध्यानस्थ बसलेला आहे. ऋषी येता देखोनी रावी सांडिला उपेक्षोनी, नाही नमन ना अभ्युत स्थानी बैसला ध्यानी ध्यानस्थ. अगस्ती मुनी आलेले पाहिले, पाहून सुद्धा राजानं न पाहिल्यासारखं केलं, म्हणजे उपेक्षा केली, हेळन केल्यासारखं केलं. ना अगस्ती मुनींना नमस्कार केला, ना आदर सत्कार केला. राजा इंद्रद्रुम्न तसाच ध्यानस्थ बसला. साधू सर्वांगी चैतन्य घन, त्यासी न भजता धरी ध्यान, ते ध्यान नव्हे परम विघ्न, अधपतन ध्यान गर्वे. अगस्ती मुनी त्रिकाळ ज्ञानी, अगस्ती मुनी ज्ञान संपन्न आहे. अगस्ती मुनीच्या लक्षात आलं, आपल्याला मान देत नाही, आपली विचारणा करत नाही. आपली सेवा वृत्ती याच्या अंतःकरणामध्ये नाही, तरी पण ध्यान करत डोळे झाकून बसण्याचं हा नाटक करतोय इंद्रद्रुम्न राजा. तर हे ध्यान याच्यासाठी ध्यान नसून ते परम विघ्न ठरेल.
आणि गर्वानं हा ध्यान करत बसलेला इंद्रद्युम्न अधःपतनाला नरकाला जाईल, याला नरकवास भोगावा लागेल, याला दुःख यातनांचा सामना करावा लागेल असं अगस्त्य मुनी विचार करतात. कारण कलियुगामध्ये असंच झालेलं आहे. अलीकडे खरा महाराज कोण आहे, खरं साधू कोण आहे, खरा भाविक भक्त कोण आहे, हे अनेकांच्या लक्षात येईना झालेलं आहे हो. ढोंगी सोंगी बुवाबाजी करणारे लोक भरपूर झालेले आहेत. उठलं सुटलं की पांढरे शुभ्र कपडे घालायचे, खांद्यावर पंचा टाकायचा, डोक्यावर टोपी धारण करायची, कपाळाला गंधाचे फट्टे ओढायचे. कुठलाच भक्ती मार्गाचा काहीच अवलंब केलेला नसतो. पण लोक खऱ्या साधूला खऱ्या संताला विसरतात आणि या ढोंगी सोंगी बोवाला भुलतात आणि त्यालाच महाराज महाराज म्हणतात. हे खरं वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांमध्ये हे एक अपमानास्पद वाटतं. खऱ्या देवाला लोक विसरून गेले हो आणि बाकीच्या देवांची पूजा अर्चा करू लागले. पण तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. आपल्या घरी जर संत मंडळी येत असेल, साधू मंडळी येत असेल, त्यांचं आगमन झालं असेल, त्यावेळेस आपण देव जरी पूजा करत असलो, देव पूजा आपली चालू असेल, आरती चालू असेल, भगवत भजन चालू असेल, तरी ते बाजूला सारावं. घरा आले संत जन, कधी करिता देवार्चन, करिता देवार्चन. घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. देव बाजूला सारायचं, देवपूजा बाजूला ठेवायची, अगोदर संतांचं पूजन करायचं, संताची सेवा अगोदर स्वीकारायची. पण इथं अगस्ती मुनीला डावलून जणू हा युगानुयुगाचा तापसी आहे, महान तपस्वी साधू आहे असं वाटावं म्हणून ध्यान लावून तपश्चर्या करत, आराधना करत राजा इंद्रद्युम्न बसलेले. पण अगस्ती मुनीला राजा इंद्रद्युम्नाचा मनापासून राग आलेला आहे. ध्यान गर्व ज्याची ठाई, ज्ञान गर्वे जो उताना पाही, विद्या गर्वी मुसमुसी देही, तो नर पाही अदपाती. ही ओवी भाविक हो फारच महत्वाची आहे बघा. नात्रयनी या ओवीमध्ये कसं ढापलेलं आहे बघा, कसं दरडावलेलं आहे. ध्यान गर्व ज्याची ठाई, ज्या त्या ठिकाणी दररोज मी भगवंताचा एवढा जप करतो, त्या अलीकडे बघा जप करण्याचं संख्या मोजण्याचं ते बटन निघालेलं आहे. काय काय जण काय करतात, भगवंताचं नाम घेतात आणि एकदा नाम घेतलं की ते बटन दाबतात. इकडे नाम घ्यायला चालू असतं आणि इकडे बटन दाबायला चालू असतं. बटन किती फास्ट दाबतो
नाम किती संत गतीनं घेतो याचा हिशोब नसतो. पण काही काळानंतर बटन दाबून त्याच्यामध्ये किती संख्या झाली पाहतो आणि म्हणतो आज मी एवढं नामजप केला. असा नामजप करण्याचा, ध्यान करण्याचा ज्याच्या ठिकाणी गर्व आहे त्याची काय स्थिती होते, तर तो नर नरकाला जातो म्हणतात, अधपतनाला जातो. दुसरं चरण सांगितलं, ज्ञान गर्वे जो उताना. एखाद्याला वाटत असेल आपण भरपूर परमार्थामध्ये ज्ञान संपादन केलेलं आहे, तुकोबरायांची गाथा माझी मुखोद्गत आहे, ज्ञानेश्वरी माझी पाठ आहे, पंचरत्न हरिपाठ मला माहिती आहे, सर्व ग्रंथाचं मला ज्ञान आहे, माझं शिक्षण एवढं म्हणजे फार झालेलं आहे, माझ्यासारखा हुशार, माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारखा ज्ञानी कोण नाही, मी एकटाच ज्ञानी आहे. याचा अर्थ बाकी सगळं जग अज्ञानी होतं बरं का. आपण जर एकट्याला शान समजत असो तर बाकीचे सगळे वेडपट ठरतात आणि तो दोष आपल्याला लागतो. म्हणून रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञान गर्वे जो उताना पाही. स्वतःला जो शाना समजत असेल, स्वतःला जो विद्वान समजत असेल, पंडित समजत असेल आणि जर परमार्थामध्ये उताना चालत असेल, शर्टाच्या गुंड्या काढून, छाती काढून, डौलानं आयटीनं वागत असेल, मिजाज करत असेल, तर त्याची मिजाज परमार्थामध्ये चालत नाही. त्याचा गर्व भगवंताला आवडत नाही. दिलभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तुमच्याकडे किंचित जरी अभिमान आला तर भगवंताला त्याचं मेरू पर्वताच्या वजनासारखं वजन वाटतं. त्यामुळं अभिमान कोणाशीच नस आहे, तो भगवंती कैसेनीस आहे. अभिमान कोणालाच आवडत नाही. एखाद्यानं गर्व केला तर दुसऱ्याला तो आवडत नाही. बायकोनं गर्व करू द्या, नवऱ्याला आवडत नाही. नवऱ्यानं गर्व करू द्या, बायकोला आवडत नाही. भावाभावामध्ये एकानं गर्व करू द्या, दुसऱ्याला आवडत नाही. आई मुलामध्ये गर्व होऊ द्या, एकामेकाला तो आवडत नाही. महाराजामध्ये एकमेकाचा गर्व एकमेकाला आवडत नाही. भाऊ बंदकीमध्ये एकमेकाचा गर्व, राजकारणामध्ये असू द्या गर्व एकमेकाचा. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही स्थितीत कधीही कुणीही कुणाबरोबर गर्व केला तर लगेच म्हटलं जातं गर्वाचे घर खाली. असा जर कोण गर्वी असेल, उताना चालत असेल, तर त्याचं चांगलं कधी होणार नाही. त्यानं कधी अपेक्षाही करू नये माझं चांगलं होईल. कारण त्यानं एवढा गर्व धारण केलेला असतो की बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसा तो खोल 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 नरकात जातो. तिसरं चरण ओविचनात्रया म्हणतात, विद्या गर्वी मुसमुसी देही तो नर पाही अधपती. ज्याच्याकडे विद्याचा म्हणजेच शिक्षणाचा, शिकल्या सवरल्याचा या देहामध्ये ताठा असेल, मस्ती असेल, सारखा मुस 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 त्या बैलासारखा करत असेल, तर त्याचंही कल्याण कधी होणार नाही. त्याची भक्ती फळाला येणार नाही. कारण तो भक्ती दांभिकतेनं करतो.
आणि दांभिकपणा भगवंताला आवडत नाही. आता दांभिकपणा काही लोकांना दांभिकपणा म्हणजे काय हेच कळत नाही. म्हणजे सोंगाड्याचं स्वरूप हो. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, अंतरंगात वेगळं, बाहेरंगात वेगळं, करायचं असतं एक पण दाखवतो दुसरंच. याला दांभिकपणा म्हणतात. अजून दांभिकपणामध्ये असाही अर्थ घेतला जातो की तुम्ही अगदी भक्तिभावानं व्रत केली, भगवंताचं नामचिंतन घेत असाल, भगवंताच्या तीर्थयात्रेला जात असाल, तीर्थस्नान करत असाल, सगळं तुम्ही करायला गेला, केलं, करून आला आणि दररोज जर पारावर बसून गप्पा मारायला लागला, मी काशीला गेलो, मी रामेश्वराला गेलो, मी अयोध्येला गेलो, मी मथुरेला गेलो, मी कांची, काश्मीरी, अवंतिका पाहिली, कन्याकुमारी पाहिली, तिथं भगवंताचं दर्शन घेतलं, एकादशीला पांडुरंगाला गेलो, असं केलं, तसं केलं, अमुक केलं, हे सगळं जर सांगायला लागला तर त्या तीर्थयात्रेचं, त्या वारीचं, त्या नामचिंतनाचं फळ शून्य ठरतं. तिथंच तुमचं पुण्य संपलं जातं. म्हणून दांभिक भक्ती कुणीही करू नये. दांभिक भक्ती, सोंगी ढोंगी भक्ती भगवंताला आवडत नाही. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. याचं अंतरंग काळाय का गोरे, गोड आहे का कडू आहे हे भगवंताला कळतं. न सांगता तुम्हा कळ येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहाराची नलगे. देव जगात आहे याचा कुणाला पुरावा द्यायची गरज आहे का? मन आशे ज्ञानगर्वी, ध्यानगर्वी, विद्यागर्वी ज्यांनी अभिमान सोडला नाही, ताठा सोडला नाही. साधं सांगू का तुम्हाला, एखादा चांगलं गायन करत असेल, चांगलं सुरात तालात भजन म्हणत असेल, म्हणावं, त्यानं अजून सुंदर म्हणावं, याच्यात वाद नाही भाविक हो. पण तो सुंदर म्हणणारा, चांगलं गाणारा दुसऱ्याला मिळवूनच घेत नाही. एखादा चांगला पेटी वाजवत असेल, त्यानं काय करायचं, आपला अभंग वाजवायचा, आपला अभंग म्हणायचा, काहीतरी निमित्त करायचं आणि पेटीपासून दूर व्हायचं. एखादा पकवाज वाजवत असेल, त्याला बस म्हटलं की त्यानं नको म्हणायचं, नाही बसवलं की रागाला जायचं, भजनातून भल्या कार्यक्रमातून उठून जायचं. हे परमार्थामध्ये भक्तीचं सोंग नाही तर काय हो भाविक हो. अशी सोंग, असा गर्व भगवंताला अजिबात चालत ही नाही, आवडत ही नाही, पटत ही नाही. आणि त्यामुळं अशा जीवाला भगवान परमात्मा नरकाकडे जागा देतो. त्याला नरकालाच जावं लागतं. असं नात्रयांचं म्हणणं आहे. साधू सच्चिदानंद वृत्ती,
साधू सच्चिदानंद व्यक्ती ध्यानी काल्पनिक मूर्ती साधूपेक्षा ध्यानाप्रती ते आदपाती ध्यान गर्वे संत म्हणजे साक्षात देव स्वरूप असतात, ईश्वराचं रूप असतात. देवते संत निमित्त मात्र प्रतिमा. फक्त दिसायला दोघे असायला एकच असतात. देव भक्त एकच रूप. लोणी खाऊन केले तुप. देव भक्त एकच रूप. देवाचं भक्ताचं फक्त शरीर वेगळं असतं, पण त्यांचं स्वरूप एक असतं. कशामुळं असतं तर देवाचं स्वरूप काय आहे? देव सत चित आनंद स्वरूप आहे. तसे साधू संत ही सत चित आनंद स्वरूप असतात. आणि असा कोणी ध्यान करत असेल, काल्पनिक काहीतरी मूर्ती मनामध्ये आणत असेल आणि साधूची उपेक्षा करून, साधूचं हेळण करून, साधूला मान सन्मान न देता, साधूची विचारपूस न करता, साधूचं भजन पूजन सेवा न करता जर ध्यान करत असेल तर त्या ध्यानाला काडीची सुद्धा किंमत नाही, असं नात्रयांचं स्पष्ट म्हणणं आहे, परखड मत आहे. आणि जर असा आगाऊपणा कोणी करत असेल तर तो नरकाला गेल्याशिवाय राहत नाही म्हणतात. उपेक्षोनी साधू सज्जना जो साक्षेपे आदरी ध्यान. ध्यान नव्हे ते नागवान अपन नाडीले. आणि साधूची उपेक्षा करत असेल, सज्जनाची उपेक्षा करत असेल, पाहून न पाहिल्यासारखं करत असेल, म्हणजे मुद्दाम दुर्लक्ष करत असेल, तर अशाच किती जरी प्रयत्न करून ध्यान करत बसला असला तरी ते ध्यान नसून स्वतःच्या हातानं स्वतःच नुकसान करून घेण्यासारखं आहे. स्वतःची ती नागवण आहे, स्वतःला स्वतः फसवत आहे. दुसऱ्याला नाही तो फसवत, स्वतःला फसवतो म्हणतात. आणि एकदा स्वतः फसला रे फसला की मग नरकाच्या गाळात घुसला रे घुसला. म्हणून साधू सज्जनाची खेळना भक्तीचं सोंग घेऊन कोणत्याही भाविकानं, कोणत्याही भक्तानं, मग कोणी कितीही मोठा असेल लहान असेल, कोणत्याही वयाचा असेल, कोणत्याही अवस्थेत असेल, त्यानं अजिबात करू नये म्हणतात. नाहीतर मग स्वतःची हानी स्वतःच करून घेणे. ध्यान ब्राह्मणी नाही ब्रह्म भाव, बुद्धी नाही भगवत भाव, त्याचे ध्यान चित्त वाव, आला पाव ध्यान गर्वे. एखादा ध्यान करत असेल, देवाबद्दल भाव नसेल, ब्राह्मणाबद्दल प्रेम नसेल, प्राणी मात्राबद्दल त्या ध्यान करणाऱ्याच्या मनामध्ये भगवत भाव नसेल, त्याच्या चित्तानं किती जरी आराधना केली, किती जरी भगवंताचं ध्यान केलं तरी ते निरर्थक ठरतं, तरी ते व्यर्थ आहे. तो उपाय होण्याऐवजी अपाय होऊ शकतो.
ध्यान गर्वामुळं खूप तोटा होऊ शकतो. आपल्या या नरदेहाची खराबी होऊ शकते. परमार्थाची उच्च कोटीची अवस्था प्राप्त न होता हानी होऊ शकते आणि तो नरकाच्या वाटेला लागतो. ब्राह्मणी नाही ब्रह्मत्व भक्ती, ना भगवत भाव सर्वाभूती. रायाची खोटी ध्यान स्थिती, येणे आगस्ती कोपला. साधू सज्जनाची उपेक्षा करणारा हा इंद्रद्युम्न राजा आहे. याच्या अंतरंगामध्ये ब्राह्मणाबद्दल प्रेम नाही, ब्रह्मत्व भाव नाही. याला विषयाचा विसर पडला नाही, याला देहाचा विसर पडला नाही. सर्वांच्या अंतरी नारायण हे अजून याला ठाऊक नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाची ही उक्ती याला माहीत नाही. म्हणजे या इंद्रद्युम्न राजाची ध्यान स्थिती एक लबाडी आहे, एक खोटारडेपण आहे. म्हणून अगस्ती महाराज मनापासून या इंद्रद्युम्न राजावर रागावले. राजा सावधान भगवत ध्यानी, परी उपेक्षा साधू सज्जनी. परम विघ्न ध्यान स्थानी, देखोनी मुनी कोपोला. राजा सावध आहे म्हणले, पण सोंग ध्यान करण्याचं घेतलेले, डोळे झाकून बसलेले. मुनीला पाहिलेलं आहे, डोळे झाकलेले, म्हणजे सगळं नाटक चालू आहे. म्हणजे साधू सज्जनाला मान द्यावा लागेल. म्हणजे काही जणांची काय अपेक्षा असते माहितीये का, खऱ्या संतानं खऱ्या भाविकानं त्या सोंग्या ढोंग्याला किंमत द्यावी, सोंग्या ढोंग्याला महाराज म्हणावं. ह्या लबाड्यांना आदराची वागणूक द्यावी. आणि यांच्या मनामध्ये कुटील भावना असते, कपट असतं, कुंसाळपणा असतो, खोटारडेपणा असतो. फक्त कपडे महाराजाचे परिधान केलेले असतात, वेश तसा धारण केलेला असतो. वेशावरून जर तुम्ही प्रत्येकाला महाराज म्हणायला लागला, वेशावरून जर तुम्ही, पोशाखावरून जर तुम्ही प्रत्येकाला संत म्हणायला लागला, तर खऱ्या संताला कोण ओळखणार? खऱ्या साधू सज्जनाची किंमत कोण करणार? खऱ्या भक्ती करणाऱ्या साधकाला काय किंमत उरणार या जगात? आणि म्हणून तुकोबाराया म्हणतात, कलीत भरपूर संत झाले, भरपूर. त्याच तुकोबारायाच्या अभंगामध्ये म्हणतात, तुकोबाराया भांग भुरका साधन, पची पडे मद्यपान. काय काय जण काय म्हणतात माहितीये का, मी मद्यपान केलं म्हणून काय झालं? देवाचंच भजन म्हणतोय ना, देवानं सांगितलंय म्हणे, वेळे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणवीन. अरे वेडं वाकडं गाणं म्हणजे काय मद्यपान करून गाणं असं आहे का? भगवंताचं भजन दारू पिऊन म्हणणं म्हणजे वेडं वाकडं गाणं आहे का? वेडं वाकडं म्हणजे जर तुम्हाला पाठांतर होत नसेल, जर तुम्हाला जमत नसेल, काही शब्द अवघड असतील अभंगामध्ये, गवळणीमध्ये, ते जर तुम्हाला उच्चारायला जमत नसेल, ते चुकत असेल, तर ते भगवंताला आवडतं.
पण हित इंद्रधुम्न राजानं अगस्ती मुनीची जाणून बुजून हेटाळणी केलेली आहे. म्हणजे मनापासून अगस्ती मुनी आले, त्यांचा आदर सत्कार करावा, या बसा म्हणावं, असं मनापासून अंतकरणापासून इंद्रधुम्नाला वाटलं नाही. म्हणून त्यानं नाटक केलेलं आहे. डोळे झाकून आपण ध्यानस्थ बसलेले आहे. मोठा महाराज आहे, किती दिवसापासून तप करतोय असं अगस्तींना वाटावं. अगस्तीनं आपल्याला विचारावं. अगस्तीनं आपण ध्यानातनं बाहेर पडेपर्यंत थांबावं. पुन्हा त्रय म्हणतात हा तर सावध होता. म्हणजे झोपलेल्या माणसाला झोपेतून उठवणं सोपं असतं. खरंच एखादा झोपलेला आहे, त्याला झोप लागलेली आहे, आपण हलवलं, हाक मारली, एक हाक, दोन हाक, तिसऱ्या हाकेत तो उठू शकतो. पण एखादा घरी आलाय म्हणून झोपेचं सोंग घेतलं आणि घरच्याला सांगितलं झोपलाय म्हणून सांगा. त्याला घरच्यांनी कितीही हाका मारू द्या, लेकरा बाळांना हाका मारू द्या, आलेल्या अतिथीनं हाका मारू द्या, त्यानं सोंग घेतलेलं असतं. जणू कुंभकर्णासारखा 6 महिने झोपला की काय असा आव आणून झोपतो. म्हणजे खरंच आपण झोपलोय असं वाटावं. काही जण घोरण्याचंही नाटक करतात. म्हणूनच म्हटलं जातं झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं फार कठीण असतं, नित्य अवघडच असतं. अगस्ती मुनींनी या राजा इंद्रधुम्नाची ध्यान स्थिती ही डुप्लिकेट आहे, नकली आहे, बनावट आहे हे जाणलेलं आहे. आणि याच ध्यानच आता या इंद्रधुम्नासाठी विघ्न ठरणार आहे. या राजा इंद्रधुम्नाची वरवरची भक्ती पाहून अगस्ती मुनी महाराज खूप रागावलेले आहेत. रायाचा झडे ध्यान अभिमान, भगवत प्राप्ती पावे पूर्ण, ऐशी कृपा अनुलक्षण, शाप वचन देत शेम. या राजाच्या अंगात जी मस्ती आहे ना, म्हणले जी गुरमी आहे, म्हणले ती गुरमी, ती मस्ती कशासाठी येत असते माहित आहे का? आपल्या अंगात जर मस्ती येत असेल, रग येत असेल, गुरमी येत असेल, तर ती जिरण्यासाठी येत असते. त्याला जिरवणारा कोणीतरी भेटत असतो त्या मस्तीला. हे आपण लक्षात घ्यायचं. जर आपल्या अंगामध्ये ताठा असेल, माज असेल, तर भगवंतानं तो माज उतरविणारा या जगात निर्माण केलेला आहे. आणि तोही आपल्या अगोदर, आणि तो आपल्याला भेटणार आहे, आणि आपला माज मस्ती ताठा उतरणार आहे. आणि असंच इंद्रधुम्नाच्या बाबतीत झालं. अगस्ती महाराज याची मस्ती जिरवण्यासाठीच आले. याचा ध्यान अभिमान जावा आणि खरं भगवंताचं चिंतन करण्याची आवडी प्रेमाची सवय याला लागावी, अशी कृपा संत करत असतात, साधू करत असतात. आणि म्हणून अशी कृपा अगस्ती मुनी महाराजांनी इंद्रधुम्न राजावर केली. पण त्याला शाप दिला. आता शाप काय दिला तेही तुम्हाला ऐकायला मिळेल. परम कृपाळू अगस्ती शाप वदला कृपा मूर्ती, साधू सज्जनी गर्वन्मती, गजत्व प्राप्ती पावशी. फार संत दयाळू असतात, हो फार कृपाळू असतात. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या.
हे जग बुडायला लागलेलं आहे हो. कोणत्या दिशेनं जग निघालेले हे संतांना पाहवत नाही. वाईट मार्गानं चाललेलं, नीचपणा हलकटपणानं वागणार ही सगळी तरुणाईची पिढी पाहिली ना, साधू संतांच्या अंतकरणाला पीळ पडतो. खूप खूप वाईट वाटतो. काय करावं, कसं सांगावं, कोणत्या मार्गाने सांगावं म्हणजे हे जग चांगल्या मार्गाला लागेल. यांचं भलं कसं करता येईल याचा रात्रंदिवस विचार साधू संत करत असतात. आणि म्हणून या ओवीचं चरण नात्रय सांगताना म्हणतात, परम कृपाळू अगस्ती. परम म्हणजे श्रेष्ठ, अतिश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ आणि त्याच्या वरची पायरी, सर्वोच्चच्याही वरची पायरी म्हणजे परम. ज्याला ईश्वरी संकेत आहे, ज्याच्यावर ईश्वराची कृपा आहे, भगवंताचा संताचा आशीर्वाद आहे, असे अगस्ती महाराज स्वतः साधू आहेत, स्वतः देवस्वरूप आहेत आणि कृपाळू आहेत, मायाळू आहेत, कनवाळू आहेत. त्या कृपामूर्ती असणाऱ्या अगस्ती मुनींनी राजा इंद्रद्युम्नाला शाप दिला. साधूंच्या सज्जनाच्या समोर तू उत्ताना चालतो, आगावपणा करतो, मस्तीत वागतो, मी आता तुला शाप देतो. हत्ती कसा माजलेला असतो ना म्हणले, तसं तुला माझ्या शापानं हत्ती व्हावं लागेल. अशा प्रकारचा शाप इंद्रद्युम्न राजाला दिला. आणि तोच इंद्रद्युम्न राजा या सरोवराच्या प्रदेशामध्ये गजेंद्र या नावानं शापानं हत्ती झाला. साधू सज्जनी गर्वोन्मता तो तू ओसी गज उन्मत, ऐशी अगस्ती जवा वदत गजत्व प्राप्त रायासी. साधू सज्जनाचा अनादर करतो. मान नको हो, आम्हाला मान नकोय. साधू संतांना, भाविकांना कोणाकडूनही मानाची सत्काराची अपेक्षा नसते. ते कधी अपेक्षाही धरत नाहीत. अगदी अंतकरणापासून. कुणाचा टावेल टोपी नको, कुणाचा हार नको, कुणाचा शेला नको, कुणाकडून कपडे नको, काही नको. काही खऱ्या भाविकाची अपेक्षा नसते. कुणी केलेलं त्याला आवडतही नाही. सहजासहजी त्या गोष्टीचा तो स्वीकारही करत नाही. पण साधू सज्जनाचा कुणी मान सन्मान नाही केला तर निदान अपमान तर करू नये. ही भूमिका खऱ्या संताची, खऱ्या भाविकाची असते. आमचा मान करू नका, पण निदान इतराच्या देखत, बाकींच्या नकली, डुप्लिकेट, सोंगी ढोंगी या महाराज मंडळी देखत ते तुम्हाला गोड वाटत असतील, त्यांचं तुम्हाला आवडत असेल, ते नटून थटून पोशाख घालून टिळे फट्टे वडून येत असतील, त्यांचं सोंग तुम्हाला आवडतही असेल, आमचं काही म्हणणं नाही. पण खऱ्या साधूची, खऱ्या सज्जनाची किंमत कमी करू नका ना त्यांच्या देखत. खऱ्या साधूंचा, सज्जनाचा अपमान करू नका ना. कुणी सांगितलं त्यांना मान द्या आणि खऱ्यांचा अपमान करा? तुम्ही म्हणाल हे खरे कशावरून, हे खोटे कशावरून? हेच ज्याला कळत नाही
त्याला मान आणि अपमान याच्यातलं तरी काय कळणार आहे? म्हणून अगस्ती मुनीनी राजा इंद्रद्युम्नाला शाप दिला, तू साधू सज्जना बरोबर व्यवस्थित वागत नाही, तुझ्या अंगामध्ये माज आहे, ताठा आहे, मस्ती आहे, ती तुझी मस्ती आता उतरतो, आता तुला मी शाप देतो, तुला माजलेला हत्ती व्हावं लागेल. असे शब्द अगस्ती मुनीच्या मुखातून बाहेर पडले ना पडले, तोच राजाचा देह संपला आणि राजा हत्ती झाला. हत्ती ताबडतोब हत्तीचं शरीर राजाला प्राप्त झालं. ब्राह्मणाच्या अभक्ती साधू सज्जनी ध्यानोन्मती रायासी गजत्वाची प्राप्ती मुनी अगस्तीचे निशापे. ब्राह्मणाची अभक्ती साधू सज्जनी ध्यानोन्मती रायासी गजत्वाची प्राप्ती मुनी अगस्तीची निशापे. ब्राह्मणाच्या बद्दल मनामध्ये प्रेम नसेल, ब्राह्मणाबद्दल मनामध्ये आदर नसेल, साधू सज्जनाला पाहून जर कोणी नाटक करत असेल, कोणी भक्तीचं सोंग करत असेल आणि ध्यान धरून उन्मत्तपणा करत असेल, तर मग इंद्रद्युम्न राजासारखी त्याची अवस्था होते. त्याला त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मशापाला सामोरं जावं लागतं, तो शाप त्याला भोगावा लागतो. अशीच इंद्रद्युम्न राजाची अगस्ती मुनीच्या शापानं उन्मत्त माजलेल्या हत्तीची स्वरूप स्थिती प्राप्त झाली. ब्राह्मण शाप अति दुर्धर तेची वनी तो राजेंद्र झाला उन्मत्त गजेंद्र बळोदगार महाबळी. असा अगस्ती मुनीचा शाप इंद्रद्युम्नाला प्राप्त झाला. आणि राजा इंद्रद्युम्न न राहता एक माजलेला हत्ती झाला. फार ताकद त्याला, फार बळ, फार मोठा अशा प्रकारचा उन्मत्त गजेंद्र हा इंद्रद्युम्न राजा झाला. आता इंद्रद्युम्न राजाला ब्रह्मशाप कसा झाला, अगस्ती मुनींनी कसा शाप दिला आणि तो हत्ती कसा झाला, याचं चिंतन आता आपण ऐकलं. गंधर्व त्याला कसा शाप झाला, कुणाचा शाप झाला, तो कसा नक्र म्हणजे मगर सुसर झाला, त्याचं चिंतन आपण पुढील भागात करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा.
पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युत जनार्दन उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंग केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्ध पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युत जनार्दना भूपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठल पांडुरंग श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल